मंत्री शक्त्या आपल्या कन्याची सुवासिनीची नृत्य संगीत साधना कशी चालली आहे? सम्राट, ही सध्या कला साधने विशेषतः नृत्य साधनेत आपली वृत्ती बुडून गेली आहे. छान झालं. चंद्रगुप्ताच्या प्रभावातून मुक्त झाली आहे हे काय कमी आहे? तो चंद्रगुप्त आजकाल कुठं असतो? त्याचा काही ठाव ठिकाणा? सम्राट, चंद्रगुप्त भगत सोडून गेला आहे एवढं निश्चित. त्याच्या बरोबरीच्या बहुतेकांनी त्यांचा पराभव मान्य केला आहे. ती मंडळी माझ्या आवाजी झाली आहे. चाणक्य विष्णुगुप्त आपल्याला भेटू इच्छितात. आपण त्यांना एकदा भेटावे. आमचा वेळ वाया घालवण्याचं तुम्ही ठरवलेलं दिसतं आम्हाला राक्षस. काही परंपरा पाळाव्या लागतात सम्राट. आता आम्ही तुम्हाला काय नाही म्हणणार अमात्य. जा, त्यांना घेऊन या. मंत्री शक्ता, तुमचं काय मत आहे या चाणक्य विष्णुगुप्तांविषयी? त्यांच्या संभाषणात त्यांची प्रखर बुद्धिमत्ता व्यासंग जाणवतो. नाही नाही, म्हणजे ते काही मुद्द्याचं बोलतात काय, असा माझ्या प्रश्नाचा अर्थ आहे. मोठी राज्य निर्मिती पाहिजे असे म्हणतात ते. आता ते प्रत्यक्षात कोण आणणार? म्हणजे वावड्यात सगळ्या स्वप्नरंजन करून राज्य उभी राहत. तो एक दृष्टिकोन झाला सम्राट. सम्राट, हे जनकपुत्र चाणक्य विष्णुगुप्त हे अर्थशास्त्रावर एक ग्रंथ लिहित आहे. म्हणजे असं पूर्ण झालेला नाही असंच ना? पूर्ण झाला म्हणजे अवश्य वाचा अमात्य राक्षस. राजकीय निर्णय इतके म्हणजे ग्रंथ लिहिणे इतके सोपे नसतात आचार्य. निर्णय प्रसंगी अगदी सोपे असतात सम्राट. जवान ग्रीकांना तुमचा प्रदेश घशात घालून देणार की वेळी खातर करून सावर होऊन तुम्ही त्यांचा प्रदेश बाळगा म्हणजे तुम्हाला कळवायचा. सम्राट सिकंदर ग्रीसला परत जायला निघाले. त्यांचे सतत सेल्युकस निकालावर पाटलीपुत्रावर चाल करणार यात शंका. जेव्हा आता तुम्ही वेळ वाया घालू नका. यवन ग्रीकांची आघाडी सोपवून नका. कोण हा गुरु ठिकाणी आम्हाला राजकीय सल्ला देण्याचं धारिष्ट करतो? स्वतःला कोण समजतो हा? अमात्य राक्षस, त्याला सांगा हा मगधाच्या सम्राटाचा प्रासाद आहे, थुरकत यज्ञशाळा नव्हे. अमात्य राक्षस, याला इथून घालवा. निरर्थक कर्मकांडच करायची असतील तर त्याची जागा ही नव्हे. याला आमच्या डोळ्यातून घालवा. अमात्य राक्षस, आमच्यापाशी फुकटचे सल्ले ऐकायला वेळ नाही. या दरिद्री ब्राह्मणाला 4 मोहराच्या दक्षिणा म्हणून पाहिजे तर 2 घास भात खावाला आणि बोलवा. याला सांगा राज्यकारभार करणं म्हणजे 4 पटूंना वेद शिकवणं नव्हे. राज्यकारभार करायचा तर प्रतिभा लागते, दूरदृष्टी लागते. मदांधनंदा, चाणक्य विष्णुगुप्त आपल्या पायानं तुझ्या कारभारी चालतात. याचं महत्व तुला कळत नाही. का दिमाग खराब नव्हे, जिज्ञास खाना आहे तुझा. आपलं हित कशात आहे तुला कळेनाचं झालं आहे. आपल्या निर्लज्ज उद्धटपणाची किंमत तुला मोजावी लागेल. ध्यानात ठेव. आज हा विष्णुगुप्त चाणक्य प्रतिज्ञा करतो, तुझा वंश नष्ट करून टाकेल होता. तुझा अंत जवळ आला एवढं पक्क ध्यानात ठेव. असं उदाहरण आपल्याला जोडून दिसत नाही.
क्षमा करायच्या पण सम्राटांना आणखी संताप येईल असं आपण काही करू. राजाचं मन सांभाळूनच काही बरोबर शक्य आहे. मला तुमचं म्हणणं समजतंय. मी सम्राटांचं मन ओळखतो. माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या क्षमतेवर विश्वास नसता तर मी ईश्वर घेण्याचे कष्ट घेतलेच नसते. सम्राटांशी बोलत होतो हा त्यांचा गैरसमज आहे. मी तुमच्याशीच बोलत होतो. तक्षशिलेच्या आचार्याची उद्दामपणे मागतो. वरती ब्राह्मणाला भाताचा आमिष दाखवतो. असा आमिष दाखवून आचार्याला गप्प करता येईल असा मानणारा राजा देशाला लाभावा याचाच वाईट वाटतं. नव्हे याचा संताप येतो. अमात्य राक्षस तुमच्यासारखी अमात्य मंडळी अजूनही आहेत जे मगधाचं आणि भारतवर्षाचं भाग्य आहे. गेल्या पापाची भरपाई त्याला करावी लागेल अमात्य राक्षस, तुम्हाला नाही.